अतुल भालेकर आणि इंद्रजित पाटील सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. एसके वॉरियर्स या संघाने टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यांच्या विरोधात कोयना सुपुत्र ही टीम मात्र फिल्डिंग करत असताना मात्र पाहायला मिळते. पंचांना विनंती असेल आपण जास्त वेळ न खर्चा मॅचला सुरुवात करायची आहे. सुबोध सर, कारण अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत आजच्या दिवसातल्या आपल्याला कव्हर करायचे आहेत. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत पाटण तालुका प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 5व्या मध्ये नेक्स्ट मॅच क्रमांक 5वी आपण पाहतोय. आजच्या रात्रीतली गोलंदाजीसाठी मात्र P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. अर्थातच सुरेश. स्ट्राइकला अतुल, पहिलाच बॉल पिक केलाय, डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय, स्वागत केलंय पहिल्या बॉलवरती. आओ स्वॅग से करेंगे, षटकाराने स्वागत. PTPL षटकार 6 धावा पहिल्या बॉलवरती. अगदी ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला गेला, बॅकफुट पंच मात्र पाहायला मिळाला. सीधी बॅट, नो बकवास, क्लिअर करून टाकलाय 6 धावांसाठी. मी हळू बोलतो. यावेळेस मात्र पहा बॅकफुटला जात असताना मात्र ड्राइव्ह केलाय. हलक्याने कट करण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट करण्यामध्ये नक्कीच यश. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. 7 धावा धाव फलकावरती लागतात. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर मात्र सुरेशने गती परिवर्तन केलं. चांगल्या टप्प्यावरती मात्र बॉल हाताळला. पुढचा बॉल फ्लिप करण्याचा प्रयत्न होता, शरीरापासून दूर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1, 2 धावा धाव फलकावरती ऍड होतील. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचेल. मोठ्या फटकेसाठी जरूर गेले होते, प्रॉपर बॅट वरती आला नाहीये, शरीरापासून थोडासा दूर ठेवला होता. अगदी आपण जर पाहायला गेलं तर इथे मोठा प्रहार केलाय. फटक्यामध्ये ताकद, नजाकत मात्र पाहायला मिळाली, परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल ट्रॅव्हल झाला अगदी गोशांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव मात्र प्राप्त होईल. इंद्रजीतच्या खात्यामध्ये 1 धाव ऍड होईल आणि टीमच्या खात्यामध्ये देखील 1 धाव ऍड होईल. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. P1चं पहिलं षटक आणि P1च्या पहिल्या षटकामध्ये अगदी आक्रमक भूमिका दोन्ही फलंदाज बजावत असताना मात्र पाहायला मिळतात. सुरेश भाईगडे मालदन संघाकडनं मात्र सातत्याने मात्र पाहायला मिळालं या गोलंदाजाला, परंतु आपण जर पाहायला गेलं तर आज संधी प्राप्त झाली कोयना सुपुत्र या संघाकडनं खेळत असताना. समोरच्या दिशेला अगदी पंच, एक टप्पा घेत बॉल निघून चाललाय. लॉंग ऑफ क्लिअर करणारा हा आलाय. सीधी बॅट, नो बकवास. PTPL चौकार. अगदी समोरच्या दिशेला डाऊन दी ग्राउंड, ऑन दी अप खेळलेला हा फटका. चांगला पिक केला. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय, तिथे मात्र सिंगल प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. 15 या धावसंख्येवरती 15 ऑन स्कोर कार्ड. एसके वॉरियर्स संघाचा स्कोर आपण आतापर्यंत पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ सुरेश यांचं. लोअर फुल टॉस बॉल होता, आक्रमण करायचं होतं, शरीरापासून दूर ठेवलाय. पुन्हा एकदा पंचाचा इशारा. व्हाईट +1, 2 धावा येतील, धाव फलकावरती ऍड होतील. या अतिरिक्त धावा कुठेतरी रोखाव्या लागतील. व्हाईट +1 अशा 2 धावा. टीमची धावसंख्या 17. अंतिमचा बॉल, आखू टप्प्याचा बॉल, इनसाइड आउट फटका खेळलाय. पॉइंटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय, थांबवण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक पडतोय कमी. इथे मिळते 4 धावांची हमी. PTPL येतोय चौकार. 4 धावा.
आखू टप्प्याचा बॉल दिशा दिली, क्षेत्ररक्षक अगदी दूरपर्यंत राहिले, थांबवण्याचा प्रयत्न होता परंतु थोडेसे अपयशी ठरले. शेवटच्या बॉलवरती चौकार आला. पहिलं षटक समाप्त होतंय. सुरेश यांचं धावा खर्च केल्या 21. टीम SK वॉरियर्स संघ जाऊन पोहोचतोय 21 या धावसंख्येवरती. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर नितीन कदम सिंगम, मालदनचा सिंगम या नावाने मात्र चर्चेत असणारा हा गोलंदाज दुसरं षटक हाताळतोय. अगदी फुल टॉस बॉल होता, हलक्या हाताने मात्र ढकलून दिलाय, पुश केलं आणि एक धाव घेऊन मात्र खुश राहिले. पुश करो खुश रहो. सिंगल प्राप्त केली. टीमची धावसंख्या 22-22, 2 ओव्हर 2, 22 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी धावा जमवण्याचं काम दोन्ही बॅटरने केलं. इंद्रजीत 4 बॉल फेस केले, 10 धावा खर्च करत असताना मात्र पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला टॉस सेकंड एंडला अतुल भालेकर 3 बॉल त्याने आतापर्यंत फेस केले, 8 धावांवरती खेळतोय. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात SK वॉरियर्स संघाचा. दुसरं षटक नितीन यांचा पुढचा बॉल बैठा फटका सजवायचा होता, प्रॉपर जजमेंट जुळलं नाहीये. चेंडू चाललाय मागे क्षेत्रामध्ये, पाठीमागे घोषंगी क्षेत्र आहे, तिथे एकच धाव मात्र प्राप्त होईल. टीमची धावसंख्या 23 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. करंट रन रेट आपण जर पाहायला गेलं तर 17.25 चा मात्र पाहायला मिळतोय. प्रोजेक्ट स्कोर असंच जर बॅटिंग राहिली तर 85 पर्यंत हा स्कोर जाऊ शकतो. परंतु आता नितीन आलेत. दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी ह्या धाव संख्येला आळा घालण्यासाठी चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलेत. फक्त 2 सिंगल आतापर्यंत आलेत त्यांच्या गोलंदाजीतून. आखू टप्प्याचा बॉल बॅकफुटला जात असताना मात्र पंच करायचा होता, परंतु चांगलं यष्टीरक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं. पाठीमागे यष्टीरक्षकाची भूमिका आपण जर पाहायला गेली तर विकास आहेत. आता स्लीप देखील तैनात केली आहे. संदीप आहेत. ओहो, इथे खोल टाकलेला क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं. बॅट अँड पॅड मध्ये तिखट यॉर्कर पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले ओमसाई MTCच्या माध्यमातून अगदी पायावरती बॉल आदळलाय. ओहो, इथे चांगला फटका लॉफ्ट केलाय, गॅप शोधून काढले, बॉल थांबणार नाहीये, बॉल निघून चाललाय. एक टप्पा घेत बॉल सीमा पार, PTPL येतोय चौकार. 4 धावा. इंद्रा द टायगर इंद्रजीत पाटील त्याच्या बॅट मधून पाटील की गाजवणारा हा चौकार मात्र पाहायला मिळाला. अगदी मिड विकेट पूर्ण करणारा हा चौकार. गॅप शोधून काढली, चांगलं शॉट सिलेक्शन मात्र पाहायला मिळालं. हो, इथे घोषंगी क्षेत्रामध्ये बॅनरला हिट होतोय. एकच धाव डी झोन मध्ये. 28 धावा. 2 षटक समाप्त. 2 षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर 28 धावा. 28. अप्रतिम ड्रोन व्ह्यू. SK वॉरियर्स आणि कोयना सुपुत्र ही मॅच मात्र सुरू आहे. दोन षटक समाप्त. टीमची धावसंख्या 28. अतुल साबळे गोलंदाजी ट्रॅक वरती. तिसरं षटक स्ट्रायक एंडला देखील अतुल भालेकर. अतुल विरुद्ध अतुल. एका बाजूला अतुल भालेकर कॅप्टन 26 तर दुसऱ्या बाजूला अतुल साबळे. दोन्ही अतुल आहेत मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल फुल टॉस बॉल होता, फुल टोल वसूल केलाय. आव देखा ना ताव, मला हवी आहे संघासाठी धाव, खाऊन जाईन मी या स्पर्धेत भाव. ठोकलाय ठोकलाय षटकार. 6 धावा. शफल झाला, पुढे आला, लॉफ्ट केला. अगदी
फुल टॉस सहजासहजी सोडत नाही अतुल. अतुलच्या विरोधात अतुलने षटकार ठोकलाय. 34 धावा. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, ड्राइव्ह करायचा होता, मिड ऑफ तैनात. चांगला स्टॉप तिथे केलाय. चांगलं कमबॅक करून दिलंय अतुलने, कारण पहिल्या बॉलवरती मोठा प्रहार आला, त्यानंतर चांगला टप्पा आता हाताळलाय. ओ इथे हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर, आणि इथे लँड होईल सरळ नितीनच्या हातामध्ये. अप्रतिम झेल, लॉंग ऑनला टिपलाय झेल. अतुलचा संपलाय खेळ. अतुलने अतुलची विकेट घेतली. 6 बॉल अतुलने फेस केले. 14 धावा, 2 षटकार ठोकून तंबूच्या आश्रयाला. स्ट्राईक रेट जर आपण पाहायला गेलं 233च्या सरासरीने मात्र तरी 14 धावा कुठल्यात आपल्या संघासाठी. परंतु बॅकफुटला गेले बघा. हेलिकॉप्टर उडवायचा फटका पाहायला मिळाला. बॉल हवेत आणि तिथे नितीनचं कंट्रोल, नियंत्रण मात्र पाहायला मिळालं. चांगला झेल, लॉंग ऑन रिझन मध्ये मात्र पकडलाय. ओमसाई एमटीसी अगदी तिन्ही अँगलने मात्र हा व्ह्यू मात्र दाखवण्यामध्ये अगदी माहीर असणार आहे एमटीसी लाईव्ह. आणि संपूर्ण प्रकाश झोतात नाहून निघालेली ही क्रीडा स्पर्धा पाटण तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 याच साठी केला होता अट्टहास. आणि शेवट गोड व्हावा. शेवटच्या दिवशी बायकर मॅन कोण असेल? विवेक वरपेसाठी हा बॉल डीप मध्ये, फिल्डर, आणखीन एक विकेटचं पतन. आज मात्र अतुल भारी पडलाय फलंदाजावरती. अतुलची गोलंदाजी क्या बात, अफलातून गोलंदाजी. आधीच्या बॉलवरती अतुलला माघारी धाडलं. आता विवेकला डगआउटची दिशा दाखवली. एकही धाव न करता त्याला तंबूच्या आश्रयाला माघारी धाडलं. अप्रतिम गोलंदाजी. अगदी आपण पाहू शकता शॉर्ट बॉल होता, पुल करायचा होता, डीप मध्ये फिल्डर तैनात होता, कुठलीही चुकी त्याने केली नाहीये. चला थोडीशी घाई करा मित्रांनो, थोडस स्पीडअप ठेवायचंय. 34 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागतात एसके वॉरियर्स या संघाच्या. कोयना सुपुत्र आणि त्यांच्या विरोधात एसके वॉरियर्स. मंगेशसाठी हा बॉल, रोल फुल टॉच, मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. बॉल कॅरी केली, फेकी केली जाईल, सिंगल प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल 35 या धाव संख्येवरती. इंद्रजित पाटील त्याच्यावरती नजर असतील टीमच्या, कारण मोठी धाव संख्या उभारायची असेल तर त्याला थांबावं लागेल. परंतु त्याच्या समोर एक कडवं आव्हान गोलंदाजी मध्ये अतुल साबळे यांना मात्र पाहतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केला, स्विचिटचा फटका, बॉल थांबणार नाहीये, बॉल निघून जाईल आर पार, सीमा पार, ठोकलाय तो षटकार. इंद्रा द टायगर रंगात आणि ढंगात येत असताना मात्र पाहायला मिळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट, प्रॉपर जजमेंट, मागच्या पायावरती तोल सांभाळला, बैठा फटका सजवला आणि त्यानंतर मात्र तोल सांभाळत बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी स्विचिट, अफलातून हिट. इंद्रा द टायगर, इंद्रजित पाटील. चला थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो, घाई करा. 41 धावा, 3 षटक समाप्त, 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 41 धावा, लॉस ऑफ दी 2 विकेट. टीम एसके वॉरियर्स या संघाचा स्कोर आतापर्यंत आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. गोलंदाजीसाठी मात्र अमित कदम,
अगदी बाहेरचा बॉल आतमध्ये वळवलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या धाब्यासाठी मात्र कॉल दिला होता, परंतु इंद्रजित यांनी थांबवलंय. एका धाब्यावरती समाधान मानलंय. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. अर्थातच 42 या धावसंख्येवरती चौथ्या षटकासाठी अमित कदम आलेत. हो बाहेरचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अगदी शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक थोडीशी चलबिचल पाहायला मिळाली आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट होत आहेत. शप्पळाईने गुड रनिंग बिटवीन द विकेट. मनापासून अधिक स्वागत करतो श्री रेणुका देवी स्पोर्ट्स या संघाचे संघ मालक सन्माननीय आदरणीय क्रिकेट प्रेमी क्रिकेट वेड्या सन्माननीय सचिनजी येळवे आबासाहेब. वेलकम सुस्वागतम. विनंती करेल आपण VIP व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. वेलकम सुस्वागतम सचिनजी आबा येळवे साहेब. अगदी समोरच्या दिशेला तोडलंय फोडलंय सगळ्यांना मागे सोडलंय. आम्हाला नाही पटत तडजोड आम्ही करतो तोडफोड. तोडफोड केले बॉलवर 50 धावा अर्धशतक SK वॉरियर्सचं कंप्लीट होतंय. बैठा फटका सजवलाय. ऑन साइडला टर्न केलाय. एकच धाव. ओ चांगला बॉल कम बॅक करून देणारा हा बॉल अमित साठी. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. बॉल हवेत आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून चाललाय. 6 धावांसाठी षटकार येतोय. PTPL षटकार. आता षटकार आलाय तो मंगेशच्या बॅट मधून षटकार आलाय. मगाशी इंद्रजित पाटीलच्या बॅट मधून षटकार पाहिला. आता मंगेश देखील सांगतोय मी देखील कमी नाहीये. मी देखील षटकार ठोकू शकतो आणि तेच करून दाखवलंय मंगेशने देखील. टीमची धाव संख्या 57 धावा. टॉस साठी कॅप्टन्स तयार राहायचे. MH50 पलटण आणि वेद वॉरियर्स दोन्ही कॅप्टन्स आपण यानंतर टॉस साठी तयार राहायचे. हो आवाज होतोय पाटण ते चिपळूण. आवाज होतोय पाटण ते चिपळूण. भावा मार तू उचलून उचलून. ठोकलाय पुन्हा एकदा इंद्रजित पाटील याच्या बॅट मधून एक मोठा ब्लास्ट. षटकार. शॉर्ट बॉल होता. चांगला पिक केला. चांगलं टायमिंग पहा या बॉल वरती. इंद्रजित पाटीलची बॅट तळपते. ओहो यॉर्करचा प्रयत्न. ब्रह्मास्त्र वापरलंय. चांगला स्टॉप देखील केलाय. वाह काय गोलंदाजी राहिले. कमबॅक करून दिलं या बॉल वरती. अरे बघतोस काय रागाने. षटकार ठोकलाय वागाने. लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय सीमा पार. PTPL षटकार. टीमची धावसंख्या 69 झाली आहे. किरणला कमबॅक करून देणं कुठेतरी महत्वाचं असेल, परंतु शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक, त्यामुळे आक्रमक भूमिका बजावतोय. कमबॅक होणं किरणचं या बॉलवरती महत्वाचं असेल. हो हो यावेळेस देखील मोठा प्रहार आलाय, परंतु आपण जर पाहायला गेलं तर
बॉल घोषांकी क्षेत्रात ट्रॅव्हल झालाय. इंद्रजित दादा पाटील सध्या बॅटिंग करतोय आणि इंद्रजित दादाच्या बॅट मधून जर 50 धावा आल्या तर सन्माननीय आदरणीय राहुल दादा पेंढाळकर साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. त्याच्या 50 साठी तब्बल 1000 रुपये. 17 बॉल 44 धावांवरती तो खेळतोय. 50 साठी फक्त 2 बॉल अजून शिल्लक आहेत आणि 6 धावांची गरज असेल. ओ इथे बॅटला ब्रश झालाय. चेंडू घोषांकी क्षेत्रात. एकच धाव. 71. 71 धावा. 18 चेंडू 45 वरती खेळतोय इंद्रजित पाटील. शेवटचा बॉल आहे. करंट रन रेट आपण पाहायला गेलं तर 14.69 चा आहे. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल वरती आक्रमण केलंय. कशाला पळतोयस दूर. कशाला पळतोयस दूर. इंद्रजितच्या बॅट मधून आलाय दूर. कारण बॉल गेलाय खूप दूर. खूप दूर. खूप दूर. वेल बॅटिंग इंद्रजित पाटील या पाटण तालुका प्रीमियर लीग 2025 5व्या पर्वामध्ये पहिली हाफ सेंचुरी लगावणारा द इंद्रा द टायगर लेजंड प्लेयर इंद्रजित दादा. आणि इंद्रजित दादाची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. वेल बॅटिंग इंद्रजित पाटील. 19 चेंडू 51 धावा. 3 चौकार 5 षटकार. स्ट्राइक रेट पाहिला 268 च्या स्ट्राइक रेटने 51 धावा कुठल्यात. अप्रतिम बॅटिंग. येस बोथ द कॅप्टन्स या जाऊया टॉस साठी. जिथे मात्र टॉस होईल MH50 पलटण आणि त्यांच्या विरोधात वेद वॉरियर्स. आणि जिथे मात्र जोडले गेलेत किरणजी मस्कर सर. थँक्यू सो मच. टॉस साठी विनंती करेल शिवसेना शाखा प्रमुख आमचे सन्माननीय दुर्गेशजी चव्हाण सर. विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतो आणि सन्माननीय सतीजी सर विनंती करेल आपण या दोघांनी आपल्या दोघांची शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करतोय. येस सर या आपण मध्ये एका बाजूला वेद वॉरियर्स आहेत. 2 मॅच मध्ये दोन्ही मॅच ते पराभूत झालेत. 2 मॅच मधले 1 मॅच जिंकले MH50 पलटण. टॉस कोण कॉल कोण मागणार आहे. MH50 पलटण कॉल मागणार आहे. येस स्पिन दी कॉइन. छापा काटा कॉल. छापा. थँक्यू. आणि हा कॉल आहे काटा आहे. थँक्यू. काटा. टॉस जिंकलाय. काय रिझन दोन्ही मॅच नाही हातात राहिल्या दादा. आम्ही गोलंदाजी करू. आता बॅटिंग करून बघितली. आता बॉलिंग करून एकदा बघू. एक चान्स घेता एक रिक्स घेता शेवटची. येस येस. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी बॅटिंग करणार आहे. गोलंदाजी करणार आहेत. काय बोलतो टीमचा कशा पद्धतीने मौसम आहे. कशा पद्धतीने हवा आहे टीमचा. टीम चांगली आहे. चांगला परफॉर्मन्स करत्या. या मॅच मध्ये पण चांगला परफॉर्मन्स करेल. एखाद्या टीमचा आयकॉन जर उपस्थित राहिला नाही किंवा एखाद्या टीमचा आयकॉन जर खेळायला आला नाही तर टीम थोडीशी डगमगते का. आयकॉन इज इम्पॉर्टंट. आयकॉन खूप महत्वाचा आहे कारण की तो तर सांगा टीमला पुढे घेऊन चालतो. येस थँक्यू सो मच. दोन्ही टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो. ऑल द बेस्ट बुद्धी टीम. टॉस जिंकला वेद वॉरियर्स ने. दे वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. तर दुसऱ्या बाजूला वेद वॉरियर्स ने आजच्या दोन्ही मॅच मध्ये आपण पाहिलं तर प्रथम बॅटिंग घेतली होती. मात्र त्यांना ती बॅटिंग मध्ये थोडासा पराभव व्हावा लागला आणि त्यानंतर एक चांगला डिसिजन त्यांनी घेतला की यावी आम्ही गोलंदाजी घेऊन बघतो काही चेंज होतंय का. पुढे MH50 पलटण टीम आहे. बाबूराव पाटील पुढे असताना दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं अधिक काटकचा खेळ कसा राहील हे जर तुम्हाला बघायचं असेल तर जोडून राहा. पाटण तालुका प्रीमियर लीग 2025. आमच्या संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स मध्ये असलेल्या सर्व समालोचकांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. नितीन पवार आमचे स्कोरर त्याचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि ओमसा MTC चे सगळे कॅमेरामॅन त्या सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. अर्धशतकी खेळ आपण पाहतो या स्क्रीन वरती. काय दमदार किंवा बॅटिंग मात्र पाहायला मिळाली. पहिल्याच या आजच्या रात्रीतील पहिले अर्धशतकी ज्यांच्या बॅट मधून आले ते नाव आहे इंद्रजित.
पाटील आणि या मैदानामध्ये पाटील की मात्र इथून पाहायला गेलं तर दाखवताना पाहायला मिळाले. डीके स्पोर्ट्स मधून मात्र आपण पाहायला गेलं तर ग्रामीण क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात आपला हक्काचा संघ आणि त्याच्यानंतर आज अप्रतिमरित्या इथे मात्र फलंदाजी करताना पाहायला मिळाले एसके वॉरियर्सच्या टीम कडून. आणि त्याच्यानंतर मात्र अप्रतिम इथे पाहायला गेलं तर हा खेळ सजवला गेला आणि या खेळाला सजवत असताना आपल्या संघालाही मात्र अप्रतिमरित्या मात्र सुस्थितीमध्ये नेताना पाहायला मिळाले. आणि त्यानंतर सुस्थितीमध्ये पाहायला गेलं तर धावसंख्या मात्र इथून 73 ची गरज विजयासाठी मात्र असणार आहे. 78 ची 30 बॉल मध्ये. आता इथून कोयना सुपुत्र पहिला मॅच आपण पाहायला गेलं तर पराभूत झाले होते आणि त्याच्यानंतर ही मॅच जर इम्पॉर्टंट कोणाला असेल तर ती मात्र कोयना सुपुत्र या टीमला मात्र असणार आहे. कारण एसके वॉरियर्स या संघाचा आपण जर का विचार केला तर आजच्या रात्रीतील त्यांचा या आजच्या दिवसातील दुसरा सामना आणि पहिला सामना जिंकलेला आहे आणि दुसरा सामना जर इथून जिंकला तर या लीग मधील सध्या पाहायला गेलं तर सुस्थितीमध्ये मात्र ही टीम आता जाताना पाहायला मिळेल. किरण आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्ट्राईक, अतुल नॉन स्ट्राईक केला तर गोलंदाजी मार्क वरती पाटण तालुक्याचा बाहुबली अतुल भालेकर MH50 कॅप्टन म्हणून ज्यांची ओळख आपल्याला राहिली गेली कॅप्टन 26 आणि पहिल्याच बॉल वरती मात्र मिड ऑन मध्ये ऑन ड्राईव्ह केलाय डीप मध्ये तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं इंद्रजित पाटील क्षेत्ररक्षण करताना मात्र पाहायला मिळतं. ते समर्पण आणि समर्पित करत असताना ते मात्र पाहायला गेलं तर इंद्रजित पाटील या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतुल भालेकर आणि ज्या पद्धतीने या खेळाला हेअरस्टाईल आपण पाहू शकता की अप्रतिमरित्या मात्र खेळाडूने मात्र आपल्या नावाचं ओळख निर्माण करून दिली. पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधील बाहुबली म्हणून ज्यांची ओळख राहिली गेलेली आहे. आज MH50 फलटण टीम कंडा खेळताना पाहायला मिळतात. आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसला तिथे, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक आहे तिथे, पकडला जाईल झेल, फलंदाज बाद. विवेक वरपे यांच्याकडनं पकडले गेले असेल आणि फलंदाज बाद होतील. महत्वपूर्ण विकेट बॅक टू द गाव परतावा लागेल. किरण अगदी आशीचे किरण देतील का, परंतु नाहीये, अगदी मावलत किरण आणि फलंदाज बाद. शून्यावरती पहिला विकेट कोयना सुपुत्र. एसके वॉरियर्स आणि कोयना सुपुत्र या दोन संघांमधला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने मात्र या फलंदाजी करत असताना अप्रतिमरित्या खेळ साकारला होता एसके वॉरियर्स या टीमनं आणि मात्र तिथून 78चं टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचं 28 बॉल मध्ये इथून. आणि त्यानंतर किरण त्याचबरोबर वाईस ऑफ सातारा निलेशजी मर्डेकर सर यांचे ते शुभागमन होताना पाहायला मिळते. त्यांचे करूया या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. आणि विकासजी माटेकर यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचंही करूया क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. आणि फलंदाजी विकास माटेकर आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथून नवीन फलंदाज इन ऍक्शन 3 मध्ये मात्र त्यांना पाहायला मिळतात. विकास माटेकर ऑन स्ट्राईकला मात्र पाहायला मिळतात. हा लाईट डॉट बॉल आणि त्याच्यानंतर प्रेशराइज हा चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळते. अप्रतिमरित्या मात्र खेळ साकारला गेला. विकास आपल्याला पाहायला मिळतात तिथे फलंदाजी करत असताना, परंतु अतुल भालेकर यांनी मात्र आपल्या नावाची चुनूक मात्र देताना पाहायला मिळतात. कारण अप्रतिम पहिला षटक असताना 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. एकच जवाली आणि एक महत्वपूर्ण चार बॉलचा खेळ झाला. धाव कोणती आली नाही. परत एकदा डाऊन द बॉल. इथे मात्र फिल्डर आहेत, परंतु वाव ही विकेट न खूप महत्वपूर्ण आहे. अतुल भालेकर गोलंदाजी करत असताना तुम्हाला विकेट अशा झेल पकडणं खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण हे पुढील मालिकावीरासाठी असणारे सगळे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आणि PTPL मध्ये आहे मालिकावीर बाईक. अप्रतिमरित्या मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमतः जिथून बाईक आले 5 पॉइंट पार्थ आपण इथे गमावल्यात अतुल भालेकर यांचे. पार्थेश आणि हे खूप इम्पॉर्टंट मॅच आहे आणि स्पर्धा आहे मानाची. ही स्पर्धा दमदार आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेची चर्चा होताना पाहायला मिळाली. पाटण तालुक्यामध्ये पहिल्यांदाच बाईक मात्र आणणारे जे स्वप्न साकार, गोड स्वप्न साकार करणारे
आपण पाहत आहे शिवा द बॉस यांचं मात्र हे स्वप्न आणि त्याच्यानंतर प्रत्येक खेळाडूला सर्व उत्कृष्ट खेळ उपलब्ध करून देताना पाहायला मिळत आहेत. किरणजी मस्कर आमचे असतील, सातत्याने आमच्यावरती प्रेम करणारे, समालोचनासाठी मात्र सातत्याने प्रेरणा देणारे हे व्यक्तिमत्व, त्यांचे आम्ही आभार मानू. आज इथे संधी दिली. अतुल आहे दोन स्ट्राईक, अतुल असा सामना मात्र पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल, अगदी डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये विवेक वरपे यांच्याकडनं पकडला गेला झेल. फलंदाज बाद, बॅक टू द ग्राउंड, परतावा लागेल माघारी अतुल या फलंदाजांना. आज पाहायला गेलं तर हा महिना पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अगदी विश्वामध्ये मात्र साजरी होताना पाहायला मिळाली. आणि आज या ट्रॉफीचं हे मात्र जर ट्रॉफीज आपण पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची मात्र प्रतिमा असणारी मात्र ही ट्रॉफी अगदी सगळ्यांनाच आकर्षित करतोय. आणि त्याचबरोबर PTPL पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये प्रथमतःच आपण इथे बाईक पाहतोय. आपण इथे अटॅकर बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, स्टेट ड्राईव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये बॉल अडवतील, फेकी करतील, तोपर्यंत एक सिंगल येताना पाहायला मिळेल इथे. आणि एका धावेनं मात्र धावफलक पुढे जाईल. 2 धावसंख्येवरती मात्र पाहायला मिळते. सोमनाथ आलेत नवीन गोलंदाज, पहिल्या बॉलवरती चांगल्या पद्धतीने इथे मात्र आपल्या नावाचा परिचय देताना मात्र इथे पाहायला मिळतात. नितीन अनुन स्ट्राईक पाहायला मिळते तिथे आणि तो तुम्हाला कमबॅक करावा लागेल. ज्या पद्धतीनं आपण नितीन यांना पाहिलं सातत्याने खेळ करताना थोडासा उस्ती देणारा बॉल, अतिरिक्त हाईट फॅक्टर पाहायला मिळालं. आणि योग्यरित्या ही रणनीती सातत्याने मात्र टेनिस क्रिकेटमध्ये आपण हाताळताना पाहायला मिळतं. नितीनने मात्र पाहिले शॉक झाले इथून बॉल ज्या पद्धतीने पडल्यानंतर अतिरिक्त हाईट पाहायला मिळालं. हे पहा काय रिॲक्शन होते नितीन हाईट फॅक्टर, आणि त्याच्यानंतर वॉर्न केले पंचांनी जरूर तिथे. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताळला जातोय. स्विंग ऑन द मिस, इथे मात्र चांगल्या पद्धतीने गोलंदाजी साकारली जातोय. सोमनाथ आपल्या नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळतात या गोलंदाजीवरती, कारण नितीन यांना मात्र बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल हाताळणं एक महत्वपूर्ण भरपूर सारा अनुभव त्यांच्याकडे, आणि त्याचा अनुभवाचा परिपूर्ण वापर करत असताना त्यांच्या अनुभवाला मात्र इथून ठेस देत असताना इथे मात्र पाहायला मिळतात सोमनाथ हे गोलंदाज काय गोलंदाजी करतायत. 3 बॉल मध्ये एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताला जातोय. परिपूर्ण पाहायला गेलं तर बोलबाला सोमनाथ या गोलंदाजांचा इथे मात्र पाहायला मिळतोय आणि अप्रतिमरित्या मात्र गोलंदाजी हाताळली गेले. 4 बॉल आतापर्यंत आले, एकही धाव आली नाही, एक विकेट मात्र जरूर आली आहे. 2 धावांवरती मात्र डगमगताना पाहायला मिळतोय फलंदाजी करणारा टीम कोविना सुपुत्रा. हा संघ मात्र थोडासा अडचणीमध्ये मात्र पाहायला मिळतोय. आणखी एक चांगला बॉल लगातारचा इथून पाहायला गेला तर 5वा डॉट बॉल आलाय, 4था डॉट बॉल आलाय आणि एक वाईटचा सिंगल एक जरूर तिथे आली होती. आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर आजच्या रात्रीमध्ये 2 मिडन ओव्हर जरूर आल्या होत्या आणि ज्या मिडन ओव्हर येईल का तो स्वप्न थोडंसं मात्र इथून अधुरं राहील जरूर, परंतु चांगली इथे गोलंदाजी साकारली आहे सोमनाथ. अप्रतिम हा फटका बसलाय, विकेटची संधी आहे, एक लाभ जाईल उलट्या दिशेनं संधी, दोन्ही फलंदाज चूक करतायत आणि त्याचा फायदा मात्र इथून फलंदाजी करणाऱ्या टीमला होतोय, परंतु काही फरक पडणार नाहीये. परंतु विकेट येणार नाहीये सोमनाथ यांच्या नावावरती. या स्पर्धेमध्ये एक एक विकेट खूप महत्वपूर्ण आहे, एक एक धाव खूप महत्वपूर्ण आहे. आणि मॅच क्रमांक 6 आपल्याला पाहायला मिळते SK वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये रॉयल किंग्स या 2 संघांमध्ये मात्र पाहायला मिळेल MH50 मालपी असावी, MH50 फलटण आणि वेद वॉरियर्स. आणखी एक मोठा आघात आपल्याला पाहायला मिळेल MH50 फलटण आणि वेद वॉरियर्स या 2 संघांमध्ये. परंतु इथून हा सामना परिपूर्ण पाहायला गेला तर ज्या पद्धतीने गेम खेळलाय ना आणि SK वॉरियर्स सध्याच्या घडीला खूप छान पद्धतीनं या मॅचला मात्र बनवले गेले. अतुल भालेकर आणि त्याच्यानंतर मात्र इथून इंद्रजित पाटील यांची फलंदाजी मॅच मध्ये बनवून ठेवलेत. किशोर आलेत नवीन फलंदाज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात तिथे आणि ह्याही बॉलवरती मात्र आक्रमकता मात्र पाहायला मिळाली आणि पहिल्याच बॉलवरती अप्रतिम झेल तिथे पकडलाय.
पार्थ या मात्र क्षेत्ररक्षकाने आणि फलंदाज बाद नितीन बॅक टू द गट. व्हॉइस ऑफ सातारा, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र, निलेशजी मर्डेकर सर. मराठीचं तंत्र शुद्ध आवाज आपल्याला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. सातत्याने अनेक चांगल्या चांगल्या स्पर्धांना कव्हर करताना त्यांनाही आपण पाहत असतो. त्यांचंही करूया क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागतम सुस्वागतम. तमाम क्रीडा रसिक इथे उपस्थित आहे. त्यांचंही मात्र अगदी पाटण तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये या मैदानामध्ये RSS ग्राउंड गोठवली रबाले नवी मुंबई मध्ये आपण करूया सहर्ष स्वागत. 78 धावा तुम्हाला बनवायच्या होत्या. आता मात्र इथून 17 बॉल मध्ये 75 धावा बनवायच्या. 3 महत्वपूर्ण विकेट, 3 या धावसंख्येवरती मात्र कोयना सुपुत्र या टीमचे मात्र माघारी जाताना पाहायला मिळतात. किशोर गोलंदाज झालेत, पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करून दिली आणि त्याच्यानंतर महत्वपूर्ण आता इथून विकास यांना ही जबाबदारी पूर्ण करायची आहे. वेग पाहायला मिळाला परंतु टप्पा अचूक नव्हता तिथे. बाईचा निर्णय मात्र त्यांना पाहायला मिळेल आणि अतिरिक्त धाव मात्र ते जोडली जाईल आणि या अतिरिक्त धावेनं मात्र धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 4 धावा. नितीन पवार ऑफिशियल गुणलेखक आपल्याला पाहायला मिळतात तिथे. त्यांचं कौतुक करावं लागेल कारण बाईक आहे, ऑफिशियल गुणलेखक असणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण एक धाव खूप महत्वपूर्ण आहे. पहा ठिसून मारा, अगदी बुंध्यातला म्हणतात ना तसा मात्र हा मारा पाहायला मिळाला परंतु तिथे थोडीशी एक्स्ट्रॅक्शन कडनं चूक झाली. एक धाव मात्र निश्चित तिथे मिळेल आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 5 धावा. परंतु अशा धावेने काहीच फारसा फरक पडणार नाहीये. मोठी धावसंख्या तुम्हाला मात्र इथून षटकार चौकारांची बोली भाषा बोलावी लागेल आणि त्यानंतरच तुम्ही कुठेतरी मात्र या मॅच मध्ये तुमची मॅच बनू शकतोय. मग तसं होताना पाहायला मिळत नाही. आणखी एक मात्र इथून डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉल नंतर मात्र पाहायला गेलं तर परिपूर्ण मात्र प्रेशराईज करण्याचं काम केले गेले. कोयना सुपुत्र या टीम होती. SK वॉरियर्स टीम भारी होताना पाहायला मिळते इथे. फाईन मध्ये खेळून काढलाय न्यूजेस्तानी बॉल जाईल आणि डिक्लेअर झोन एक धाव मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये मात्र मिळताना पाहायला मिळेल आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जाते. 6 धावा 6 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळतोय. सुनियोजित पद्धतीने मात्र मांडलेला क्रिकेटचा मात्र हा नजराणा, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा असं म्हटलं जातं आणि क्रिकेटचा मात्र इथून आनंद अगदी आपल्याला गगनात मावेना अशी ही स्पर्धा मात्र पाहायला मिळते. प्रथमच मात्र इथून पाटण तालुका क्रिकेटमध्ये बाईक आपल्याला पाहायला मिळते आणि हे स्वप्न कोणाचं साकार होईल त्यासाठी मात्र आपल्याला अगदी रविवारची रात्र आपल्याला मात्र त्याची वाट आपल्याला पाहावी लागेल. वाईट बॉल आलाय 7 धावा धावफलकावरती. 71 धावा तुम्हाला बनवायच्या. 14 बॉल मध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न. आता मात्र चांगलं टायमिंग जमून आलंय. बॉलला फेकून दिलंय अगदी डीप फॉरवर्ड रिजनच्या डोक्यावरून. पुलचा फटका हा होतोय सक्सेसफुल. येथील धावाचा षटकार. अशीच काहीशी तुम्हाला फलंदाजी करायची आहे कारण अगदीच्याच धावा तुम्हाला पाहायला गेलं तर 13 बॉल मध्ये 65 धावा जमवायच्या आहेत आणि जरी इथून प्रत्येक बॉलवरती षटकार चौकार आला तरी सुद्धा मात्र इथून धावसंख्या जमवण्यामध्ये काहीशी कमी पडेल की काय अशी आशंका सध्याच्या घडीला मात्र मैदानामध्ये निर्माण होताना पाहायला मिळतोय. कारण कोयना सुपुत्र या टीमला मात्र पूर्णपणे मात्र चारी मुंड्या चित करण्याचा प्रयत्न मात्र SK वॉरियर्स या टीमच्या खेळाडूने मात्र केले गेले. विकास ऑन स्ट्राईक पाहायला मिळाला. त्याच्यानंतर भन्नाट वेग पाहायला मिळाला. अगदी मुंबईच्या रेसकोर्स मध्ये मात्र घोड्याने टाच मारावी आणि वेग पकडावा तसा मात्र हा भन्नाट वेगाने मात्र बॉल फेकला गेलाय. पहा अगदी यॉर्करचा प्रयत्न. त्याच्यानंतर मग अगदी धुरला उडवत मात्र बॉल पाहायला मिळाला. त्याच्यानंतर मात्र इथून षटक क्रमांक समाप्त झाले. 3 षटकानंतर मात्र धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 13 धावा. आता तुम्हाला 32.50च्या सरासरीनं धावा जमवायच्या. 12 बॉल मध्ये 65 धावा विजयासाठी आणि या धावा मात्र बनतील का की इथून अगदी मोठा विजय साकारला जाईल का त्याची चर्चा होताना पाहायला मिळेल. येस वेलकम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. ज्या व्यक्तीनं आपण पाहिलं तर अगदी गावापासून नवी मुंबई पर्यंत आपल्या नावाचा डंका सातत्याने ठेवला ते शिवसेनेच्या उपशहर प्रमुख सन्माननीय आदरणीय गोपीदादा सूर्यवंशी शेठ अर्थातच काळगाव विभागातील गोल्डन मॅन. ज्या व्यक्तीनं तमाम खेळाडूंच्या मनामध्ये राज्य केलं, आपल्या नावाला एक वेगळी चकाकी दिली आणि ज्या व्यक्तीनं आपण पाहिलं तर शून्यातून विश्व निर्माण करत असताना आपल्या परिस्थितीवरती रड न बसता परिस्थिती घडवली. आज बरेचसे युवकांच्या गळ्यातील टाईट म्हणून तो व्यक्ती बनला गेला. म्हणजे आज थार ब्लॅक कलरची 4141 दादा नंबरची तुमच्या
समोर आली तर लगेच तुम्हाला समजेल की ज्या व्यक्तीनं याच 4141 ला आज संपूर्ण नवी मुंबईमध्ये एक चांगला ब्रँड बनवला ते गोल्डन मॅन अर्थातच गोपीदादा सूर्यवंशी शेठ आपलं मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. मी विनंती करेल आपण VIP कक्षामध्ये विराजमान व्हायचं. पाटण तालुका टेनिस क्रिकेटसाठी सातत्याने योगदान राहिलेलं व्यक्तिमत्व. पाटण तालुक्याच्या माध्यमातून खेळाडू एकत्र येतात आणि हेच खेळाडू भविष्यामध्ये महत्त्वाचे असतात. म्हणून पाटण तालुक्याच्या क्रिकेटला एक सातत्याने पाठिंबा देणारा आधारस्तंभ म्हणजे गोपीदादा सूर्यवंशी शेठ यांचं मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. कलात्मक पद्धतीने खेळून काढलेला फटका अगदी बॉल होते फरार आरपार सीमा रेषा पार धावायचे 6 षटकार. पुढे षटकारांना फारसा फरक पडणार नाही इथे. 11 बॉल मध्ये तुम्हाला 57 धावा बनवायच्या. प्रत्येक बॉल मागे जरी का षटकार आला तरी सुद्धा मात्र इथून आपण पाहायला गेलं तर ही मॅच बनेल का बरीचशी चर्चा, परंतु नशीब इथे मात्र असेल का. ज्या पद्धतीने मात्र आपण पाहायला गेलं तर या मॅच मध्ये पकड निर्माण केली होती SK वॉरियर्स टीमनं मात्र प्रथमतः मात्र इथून फलंदाजी करत असताना आणि तिथे मात्र डंका पेटताना पाहायला मिळाला. ती फलंदाज ज्या पद्धतीने मात्र फलंदाजी केली इंद्रजित पाटील 50 धावांची अर्धशतकी खेळी तिथे पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर आलेल्या 78 धावा अतुल भालेकर यांचा पहिला षटक आणि मात्र फलंदाजी करत असताना ज्या पद्धतीने सुरुवात करून दिली आणि त्यानंतर मात्र या सर्वस्व आपण क्रिकेटचा मात्र इथे पाहायला मिळाला. मॅच मध्ये SK वॉरियर्सनं परिपूर्ण मात्र गणिताची बांधली होती. त्या गणितांवरती त्याच रणनीतीवरती मात्र उतरताना पाहायला मिळाली आणि इथून थोडीशी रणनीती कोयना सुपुत्र टीमची मात्र चुकताना पाहायला मिळतात की काय. 10 बॉल मध्ये 55 तुम्हाला बनवायचे आहेत, परंतु हाही फटका चांगला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाच्या अवकाच्या बाहेर. अगदी क्लासिकल फ्लॅट हिट अगदी विमानासारखा सुसाट बॉल होते फरार 6 धावांसाठी षटकार. बरीचशी बदलाव तुम्हाला टेनिस क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळतात. आता मात्र इथून रात्रीचा खेळ नाईट टुर्नामेंटचा मात्र अगदीचाच जास्तीचा खेळ मात्र आपल्याला निर्माण होताना पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त स्पर्धा आपण पाहतोय. नाईट टुर्नामेंट आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये मात्र होताना पाहायला मिळतात आणि त्याचे एन्जॉय आज पाटण तालुक्याच्या खेळाडूंचं हे मात्र इथून जर पाहायला गेलं तर हे स्वप्न साकार होताना पाहायला मिळतात. आणि या फलंदाजांना तुम्ही ठेवला होतात कुठे त्याची मात्र चर्चा पाहायला मिळतात. विकास आपल्या टीमचा मात्र विकास करताना पाहायला मिळतात. अजित यांच्यामध्ये चढवलेला हल्ला 4 बॉल मध्ये आतापर्यंत 22 आल्यात 35 धावा. आता इथून येणाऱ्या प्रत्येक दोन्ही बॉल मध्ये जर का 2 षटकार आले ना तर मॅच मात्र SK वॉरियर्सच्या बाजूने मात्र झुकताना पाहायला मिळेल. यू कॅन डू इट, हे तुम्ही करू शकताय. स्वप्न साकार करायचे असेल तर आधी स्वतःला सिद्ध करा. जग आहेच तुम्हाला प्रसिद्ध करायला. 8 बॉल मध्ये 21 धावांची बहारदार केली. विकास साकारत असताना मात्र पाहायला मिळतात क्या मॅच बनवली आहे. अगदी हातातून मॅच निसटतो की काय, टीम मीटिंग घ्यावी लागली इथे. अतुल भालेकर यांना तिथे यावं लागलं आणि इथं मात्र गोलंदाजांना समजावं लागलं. 2 बॉल मध्ये 2 जर का षटकार आले ना तर मॅच मात्र बनली जाईल. कारण उर्वरित 6 बॉल मध्ये तुम्हाला किती धावा ठेवतात ते महत्वपूर्ण आहे. येणारे 8 बॉल आणि विजयासाठी 43 धावांची गरज. 35 धावा इथे मात्र धावफलकावरती. हो आला इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 बॉन्स 2 बॉन्स बॉल होते फरार चौकार आणि या 4 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 38 धावा 38 आणि त्यानंतर मात्र समीकरण बदलली गेलीत. आता 7 बॉल 39 या 7 बॉल मध्ये 39 हव्या असताना मात्र या बॉल वरती षटकार आला तर मॅच बनू शकतोय. 7 बॉल 39 हा बॉल आपण पाहिला गेला तर वाईट दिलाय. त्याच्यानंतर मात्र इथून 1 धाव मात्र धावून काढली म्हणजे 2 धावा मात्र येताना पाहायला मिळतील या बॉल वरती आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 41 धावा. आता 7 बॉल मध्ये बनवायच्या आहेत 37 धावा. षटकार आला तर मात्र मॅच बनू शकते. 1 धाव आली तरी 6 षटकार येतील का, इतिहास घडेल का या पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये, परंतु नाही. पाहिलं गेलं तर इथून बॉल नियोजित गेला 1 धाव जरूर आली आहे. आता विजयासाठी 6 बॉल आणि 36 धावांची गरज. 6 तर 6 षटकार तुम्हाला इथून ठोकावे लागतील. ए देवा मला वन खूप दे परंतु पेळण्याची प्रचंड शक्ती ही दे. हा पाटण तालुक्याचा थरार 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 इथे मात्र पाहायला मिळतोय आणि पाटण तालुका काय आहे त्याचं उत्तम उदाहरण. PTPL चा दमदार आयोजन, रुबाबदार आयोजन. ही ग्लॅमर सिटी नवी मुंबई सिटी आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नातील शहर कोणतं असेल तर नवी मुंबई. आता नवी मुंबईचा नजराणा मात्र तुम्ही पाहताय ओम साई MTC लाईव्ह या चॅनल वरती.
पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये आपण पाहायला गेलं तर सगळ्या क्रीडा रसिक हे खेळाडू त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपण्याचं काम केलं जाते एमटीसी लाईव्ह कडनं आणि आलेल्या या सर्व क्रीडा रसिकांचं मात्र इथून सहर्ष स्वागत. प्रत्येकाला अगदी चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावा मात्र घेतल्या जातील आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 44 धावा. आता 5 बॉल मध्ये तुम्हाला 34 धावा बनवायच्या आहेत. 5 षटकार तुम्हाला इथून ठोकावे लागतील. पण नाहीये मॅच वरती मात्र गेली तर थोडस मात्र फसताना पाहायला मिळतोय. हारागिरीपासून तुम्हाला वाचायचा असेल तर मोठी धावसंख्या मात्र जमवण्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये अयशस्वी झालात तिथे थोडीशी मॅच मात्र फसताना पाहायला मिळाली. आता 4 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे. रितेशला पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. इथून अतुल भालेकर या मॅच मध्ये परिपूर्ण मात्र लक्ष लावून आहेत. मिड ऑफ मध्ये मात्र त्यांना क्षेत्ररक्षण करताना मात्र पाहायला मिळतात तिथे. तोपर्यंत आली इथून एक सिंगल आणि 3 बॉल मध्ये 32 धावांची गरज. ना भूतो ना भविष्य काय एकदा दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण शिवा द बॉस आणि पूर्ण कमिटीने मात्र करून दाखवलंय. पहिली बाईक आपण पाहायला गेलं तर नाईट टुर्नामेंट्स अशी बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळते. पीटीपीएल पाटण तालुका प्रीमियर लीग 2025 2025 पाटण तालुक्यासाठी खास राहिलंय. स्वप्न आहे आणि स्वप्न गोड स्वप्न साकार करताना मात्र पाहायला मिळतात तिथे पाटण तालुक्याची पूर्ण कमिटी आणि त्याचबरोबर शिवा द बॉस. 2 बॉल मध्ये 31 धावांची गरज. किरणजी मस्कर असतील अप्रतिम खूप मेहनत कष्ट त्यांच्याकडनं घेतले गेले. पूर्ण कमिटी आमची इथे असेल ज्या पद्धतीने मात्र इथे मेहनत घेताना पाहायला मिळेल. किरणजी मस्कर असतील अतुलजी भालेकर नितीनजी पाटील ऍडव्होकेट प्रमोद सालुंके सचिन माने सचिन देसाई सचिन कुंभार दत्तात्रय साळुंके अमर कदम विजय सावंत नितीनजी कदम बाबूराव पाटील रितेश कदम या सगळ्यांचं मनापासून आभार. आणि खूप छान पद्धतीने मात्र या पाटण तालुका पीटीपीएल ला मात्र सजवलं गेले. आता 1 बॉल मध्ये 31 ची गरज आहे. अगदी हरागिरीच्या जवळ मात्र पाहायला मिळतात. जी परिस्थिती ज्यांना क्रिकेट बनला होता त्या परिस्थिती ज्यांना क्रिकेटला अडॉप्ट करता आलं नाहीये आणि कोविना सुपुत्र हा संघ मात्र तो अगदी अंतिम क्षणी गोड करताना पाहायला मिळतात फलंदाज. आणि हा षटकार जरूर आलाय परंतु हा व्यासपीठ मात्र हलवणारा मात्र हा षटकार पाहायला मिळाला. परंतु दमदार खेळी तिथे मात्र पाहायला मिळाली इंद्रजीत पाटील यांची आणि अतुल भालेकर यांची आणि 78 धावा तिथे 77 धावा जमवल्या होत्या आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या होत्या त्या मात्र 78 आणि 77 आणि 78चा टार्गेट पूर्ण करत असताना थोडीशी कमी पडलेत. 53 धावा बनवल्या गेल्यात आणि 24 धाव्याने मात्र इथून संघ विजयी होतोय. एसके वॉरियर्स हा संघ